आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं तो सत्या धमकी देऊन गेलाय की बघून घेऊन तुला म्हणून. त्याचीच भीती वाटायला लागली. उगा काय बरं वाईट केलं तर. हे बघ मंजू, तुझ्या अंगावर वर्दी आहे आणि वर्दीवर हात टाकल्यावर काय होतं ना हे त्याला चांगलंच माहितीये. उगा टेन्शन घेऊ नकोस. अहो त्याचं काय नेम नाही भारती मावशी. काय बी करल तो. मी पोलीस आहे माहित असून सुद्धा माझ्या साखरपुड्यातून डीजेला भर मंडपातनं उचलून घेऊन गेला आणि मी काय बी करू शकले नाही. अगं येडे, तू उगा टेन्शन घेऊ नको. जाऊ दे ना भारती मॅडम, ही काय ऐकणार आहे का? म्हणजे आता थांबतेच ना तर रात्रीचं जेवणाचं काय ते नीट बघून घ्या. आधीच डोक्याला एवढा त्रास देतेस, कमीत कमी त्या पोटाची तरी काळजी घे. येऊ का मग आम्ही आता? मंजू, अगं वडापाव खाऊन घे. सकाळपासून काही खाल्लं नाहीस. आज तुझा डबा बी मला देऊन टाकलास. घे घे खाऊन घे. ठीक आहे. थँक्यू गोलप काका. अगं तुझं थँक्यू ठेव तुझ्याकडे. आता तुझा डबा मी खाल्ला, मी तुला थँक्यू म्हटलो का? हा घे खाऊन घे खाऊन घे. तुझा डबा अगं खाऊन घे की. हा आई शपथ. अगं आहे लवकर ये. अगं आमरे, आता काय गरमच्या घशात होते वेगळं डायरेक्ट. अगं चहाचं जाऊ दे, तू ये आधी लवकर ये. अगं काय तू पोरगी. बस काय झालं? अगं ते चहाचं जाऊ दे. ये बघ. अगं आपली दीदी एवढी डेअरिंग बात असेल ना असं वाटलंच नव्हतं कधी. पण झालं तरी काय? अगं थांब तुला मी व्हिडिओ दाखवते. ये बघ हा व्हिडिओ बघ. येड्यात खुश होण्यासारखं काय आहे? हा अगं मग दीदी नडली बघ कसली. आणि या कामगिरीसाठी दीदीला ना एखादा मेडल तर फिक्स मध्ये मिळणार आहे. अगं आमरे, तुला कळतंय का? ती बायकोनी मोठी असेल तर सोडल का आपल्या मंजीला? भैया आधीच काही कमी आपण तो डोसक्याला. तरीच पोरगी अजून घरी आली नाही. माझ्या तर आता छातीत धस्स होतंय बघ. काय तू ना सेकंदाला काळजी करत राहती बघ. मला तर आता असं वाटायला लागलंय तू मदर इंडिया सारखी ना मदर सातारा आहेस. मस्करी बाज झाली आमरे. तू आधी तिला फोन लावून विचार घरी कधी येते ती. वय लावते जर. थांब की थांब. बोल आमरे. अगं तुलाच फोन करणार होते आता. हा दिदे. अगं कुठे तू? अगं आज नाईटला बी थांबावं लागणार आहे. दिदे तूच आज एवढं ब्रेव काम केलंय म्हणलं आज सुट्टी द्यायला पाहिजे तुला आज एखादं बक्षीस तर मिळालं असेलच ना. एखादं मेडल तर फिक्स आहे बघ तुला आज. तुला कसं कळलं ग? अगं समजा ग्रुपवर व्हायरल झाला तुझा डॅशिंगपणा. आणि माझ्या मैत्रिणीने तर मला पर्सनलला पाठवलाय आणि तेव्हाच कळलंय. व्हायरल झालाय वे व्हिडिओ. हा मग आता अख्ख्या साताऱ्यातनं फक्त तुझीच चर्चा असणार आहे बघ. बरं ठीक आहे. बरं ठीक आहे तिथे. आणि तू ना घरी लवकर ये. आज आपण आज ना मस्तपैकी पार्टी करू. आणि आज ना रात्री फालुदा खायला जाऊ बघ राजवाड्यावर. अगं आज मला थांबावं लागेल चौकीत. माणसं कमी आहेत ना. आणि आईला सांग काळजी करू नको म्हणून. आणि
ऐक तो व्हिडिओ पाठव ग मला. चल ठेवते, काम आहेत. आणि इकडं हॅलो मंजू, अगं तू कधी येतेस घरला? आहे ती आज नाईट ड्युटीला थांबणार आहे आणि तिला काम आहे. आणि तिथे काय बी काळजी करू नको बघ, मी आज सगळ्या स्वयंपाक करते. बर बर ठेवते. वय वय ठीक आहे ठेवते. हळू. सत्या, आधी त्या पोरीने माझं नुसतं डोसकं फिरवलं होतं, आता तर डोसकच फोडलंय माझं. अगे मेलिनो, शूटिंग कशाला करता ह्याचं? आठवण म्हणून. गप्पा, हे असलं कशाला आठवणी ठेवायच्यात? सत्या, त्या पुरीच्या गरजेला पैका पुरवला आपण, आणि काय केलं तिनं? पाहुण्यात अपमान केला, तो बी सहन केला मी. सत्या, तुला सांगते, ही दिसती तेवढी साधी नाही. तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तू उचलून आणलं ना मांडवातून, म्हणून सूड उगवलाय तिनं. ते कळतंय मला. काय कळतंय तुला? तुझ्या आईचं डोसकं फोडलं, आज मेली असते आई तुझी. अगं मम्मी, सगळं कळतंय मला. कॉन्स्टेबल वाघमाऱ्याला कसा इंगा दावायचा ना, ते तू माझ्यावर सोड. पण दादा, तुझ्या कार्यक्रमात ती बी तू तिथं असताना त्या पोरीने लाठीचार्ज केलाच कस काय? हे बघा, मला असं वाटतंय की काहीतरी गैरसमज झाला असावा, कारण पोलीस हिच्यावरती लाठीचार्ज करतील असं नाही वाटत मला. झालं, बोलले चित्तरकार बोलले. बायको इथं तिर देऊन आली असती ना तर हेच बोललं असतं का तुम्ही? कधीतरी घरच्यांच्या बाजूने बोलाल का नाही? नाही मम्मी, असं असू शकतं. ज्या दिवशी तुला लागलं म्हणून मी रागात बोललो, पण हे म्हणतात त्या तथ्य आहे. तसं बी त्या वाघमारेमध्ये एवढं धाडस नाही की ती कुणावर तर हात उचलत. वा रे वा. शेवटी गेलास बापाच्या रक्तावर. आईचं डोसकं फुटलंय तरी तुला तीच खरी वाटते वय? चांगलं पांग फेडलंस र. अगं मम्मी, मी आपलं वाटलं म्हणून बोललो. हे बघ, तुझ्यापेक्षा जास्त महत्वाचं काय बी नाही माझ्यासाठी. राहू दे रे. आजपासून तू मला मम्मी म्हणायचं नाही. आणि तुम्ही समजेनी लक्षात ठेवा, आजपासून कुणी बी मला सत्याची मम्मी म्हणायचं नाही. अगं बाई, मग जयदेची मम्मी म्हणायचं. मम्मी, असं काय बोलतीस? मी काय करू सांग? तू म्हणशील तसं होईल. शब्द आहे सत्याचा. होय ना? मग जवर ती पोरगी समद्यामोर हात जोडून माझी माफी मागत नाही तवर तू मला मम्मी म्हणायचं नाही. हे बघ माया, तो सत्या तुला शब्द देतो, ती कॉन्स्टेबल वाघमारे सगळ्यांसमोर हात जोडून तुझी माफी मागत. जवळ ती माफी मागत नाही तवर ह्यो सत्या शांत बसत नसतोय. ओ वाघमारे मॅडम, अवदाच काय काय झालं? अहो जेवायला येत आहे ना? आज डबा नाही आणला, तुम्ही घ्या जेवून. तोपर्यंत मी बारीक सारी कामं आवरून घेते. हो मॅडम,
डबा नसला आणला तर इथं चौकात जावा की, त्या मान्यांच्या खानावळीत तिथं जाऊन जेवा की. ठीक आहे. नाही, अजून काय एवढी भूक लागली नाही. लागली की जाते. हा, नाहीतर एक काम करा, ऑर्डर. तू असशील नसशील घरी, पण आम्ही अगदी टायमावर आलो बघ. बरं झालं भेटलीस. एक गोंधळ झालाय बघ आणि तुझी मदत पाहिजे म्हणून आलोय बघ. सांगा की काय झाले. काल गेस्टीत ना ही जी समधी कागदपत्र घाळ झाली बघ, म्हणजे चोरीलाच गेली बघ. आता तू पोलीस आहेस तर एक मदत करशील का? आम्ही स्वतःच जाणार होतो पोलीस स्टेशनला, पण तू एकदा शब्द टाकलास तर काम कसं पडदिशी होतंय बघ. याच आशेनं आलोय बघ तुझ्याकडं. तुझ्याकडनं लय अपेक्षा आहेत बघ आम्हाला. दुसरं कोण आहे का आमच्या ओळखीचं? मी बघते काय करता येईल ते. तुम्ही लोड नका घेऊ. मला बी तुझ्यासारखं पोलीस व्हायचं बघ मंजू दीदी. लयच भारी दिसतेस बघ तू खाकी वर्दीत. असं वाटतं की तू कायम खाकी वर्दीतच असावंस. नक्की पोलीस बन बाळा, पण माझ्यासारखी नको बन. अगं असं का बोलतेस? काय नाही, बरोबरच बोलते ती. हे बघ, तू अजाबात सुद्धा हिच्यासारखी पोलीस होऊ नगस. काय जमत नाही धड हिला. अजाबात काय कामाची नाही. तुला ती मच्छरायझर का काय आणायला लावलं होतं, आणलंच का? सुनंदे, लय गुलुगुलू गप्पा हाणत बसू नगस. घरात लय कामाचा राडा पडलाय. बरं वहिनी, चल निघते मी. बरं मंजू, तू कागदाच बघून घे तुझ्या पद्धतीनं. चल निघते. काकू येते. मंजू दीदी चल येते. बाय बाय. मंजू, पडदिशी हात पाय तोंड धुवून जेवायला चल. हा, सकाळी जायचं ना ड्युटीला. चल. दिदे, काय झालंय? कुठं काय? नाईट ड्युटी होती ना, जरा दमायला झाले. तू दमली असते कळतंय, पण नाईट ड्युटी करून नाही. दिदे, तू कन्फर्म कुठल्या तरी काळजीने दमलीस. सांग काय झालंय? अगं काहीच नाही, मी जरा आले फ्रेश होऊन. दिदे बस, तू आधी इथं बस. सांग काय झालंय? अगं तुझ्या डोळ्यात पाणी दिसतंय, म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस आहे. सांग ना काय झालंय. अंबरे, तुझ्या दीदीला तर वर्दी घालायचा अधिकार नाही राहिला. साहेबांनी मला सस्पेंड केलंय. काय? अगं पण का? म्हणजे कारण काय आहे नक्की? आणि असं कसं सस्पेंड केलं? अगं माझ्या हातनं चुकून एका बाईच्या डोक्यावर काठी लागली. मी खरंच मुद्दाम केलं नव्हतं. आणि ती बाई नेमकी त्याच गुंडाची आई निघाली, ज्यानं साखरपुड्यातून दंगा घातला आणि डीजेला उचलून नेला. त्यानं साहेबांना सांगून मला नोकरीवरनं सस्पेंड केले. आणि आता काय तर म्हणे तिची माफी मागितली तरच नोकरीवर परत घ्या. हा, समजा साताऱ्यात व्हायरल झाला व्हिडिओ. अगं नगर रडूस दिदे. अमरे, माझी शपथ आहे तुला, आईला यातलं काय बी कळता कामा नये. तिला लई त्रास होईल. वय नाही सांगत आईला काय मी. अगं पण तू काय करायचं ठरवलंयस?
मागीन मी त्यांची माफी, कारण मला माझं घर जास्त महत्वाचं आहे. अगं नोकरी नसलं तर सगळंच बिघडत. ते सहन करण्यापेक्षा माफी मागितलेलीच बरी. आणि दुसरा काय मार्ग बी नाही राहिलाय माझ्याकडे. अगं दिदे, तू दरवेळेस का ग कमीपणा घेतीस? आणि तसं बी आता तुझी काय चूक नव्हती. तू तुझं काम करायला गेली होतीस ना, ती बाईच मध्ये आली की. आणि तसं बी तुम्ही जीवाचं रान तिच्यासाठीच करत होतं ना तिथं. आमरे, अगं कधीतरी माघार घ्यावीच लागते की. आणि मी किती बी नाडायला गेले ना, घरची काळजी मला मागं ओढणारच आहे. तू आणि आई दोघं बी माझ्यासाठी लय महत्वाचे आहेत. अगं दिदे, या टायमाला तू तुझा स्वाभिमान बाजूला ठेवलंस ना, ते लोक फायदा घेतील अगं तुझा. तू अजिबात माफी नाही मागायचीस. आणि हा, आईला मी काहीच नाही सांगणार, खरंच तुझी शपथ. आणि तू जाहीर माफी मागितल्यावर आईला कळणारच की ग. आमरे, अगं ये की इकडे मदतीला. हा वय वय आलेच. नाही सांगणार. तुझा आवरून घे पटकन. आणि हा, अजिबात माफी मागायची नाही सा. आवर. दादा कसा आहे बॅनर? हा ओके झालेला आहे दादा. तेव्हा कसा आला बॅनर? बेस्ट झालाय. प्रिंटिंग बी बेस्ट झालंय. कोणी दिलं नाही असं आणलंय वडून, साऱ्या संकटाची असं लढून. जिद्द होती म्हणून दाखवलंय करून, बसणार नाही लाचार बडून. कसं आहे, 0 मिनिटात सुचलं, लगेच छापलं. एकच नंबर भावा. लव यू. हे आम्या चल गे मागे. ए कोपऱ्यात गे कोपऱ्यात. सत्या, तू सांगितलं सगळ्या गाड्या मॅनेज केल्यात. तात्यासाहेबांचा दौरा सुरू झाला की पीएमला फोन टाकतो. तालुक्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही इथं स्वागताला पाहिजे. बेस्ट. आणि गर्दी जमवायचं काम तुझ्यावर आहे. रिकाम्या खुर्च्या दिसल्या ना तर तात्यासाहेब तुला नाही मला बोलून धावतील. त्यांना रिकाम्या खुर्च्या अजिबात आवडत नाहीत. तू काहीच काळजी करू नको, मी आहे की 0 मिनिटात मॅनेज करतो. आणि तुला माहितच आहे की तात्यासाहेब येणार म्हणजे एक बी खुर्ची रिकामी राहत नाही, उलट एक्स्ट्रा मागवाव्या लागतील. त्यात काही विषयच नाही सोड. आणि ते स्वागतासाठी बुके आणायला सांगितलं होतं ते. अरे तू सुरजा कुठं राहिला? येण्यावर काम का करणार तुम्ही? त्याला सांगितलेलं लवकर बोलव त्याला. अरे फोन उचल की. ए सुरजा, काय फुलं उमलायची वाट बघत होतास काय? मला वाटलं काच पठारावर गेलायस फुलं आणायला. स्पेशल माणसासाठी स्पेशल बुके आणलाय. कसा आहे? आपली चॉईस आहे. लका तू आमचाच कार्यक्रम फिक्स करतोस वाटते. बुके जर तू कुठल्या पोरीला दिला ना तर ती तुला गावभर हाणत फिरवल. काय बुके आणलाय? हे बुके जर तात्यासाहेबांना दिला ना तर ते तुमचाच बुके करत्याल. हे बलमा, आपणच जाऊन बुके आणू. अरे तू कुठं निघालायस? असली काम करा आम्ही आहे. हा, तात्यासाहेब म्हणलं ना की कुठलं बी काम लहान नाही आणि मोठं नाही. अरे देव आहेत ते माझे, त्यांच्यासाठी फुलं मीच आणणार. विषय आहे का? चल चल. अरे इकडे असलं बसलं बलमा. हा चल. त्याचं काय करू? ते खाच्या आत बुडवून. काय ग म्हणजे आज एकदम निवांत चाललंय सगळं तुझं? नाही म्हणजे रोज पायाला भिंगरी बांधल्या का भरा भरा आवरून लगेच निघतेस बी. आई चल मी येते. अगं येळेत परत येईन. अगं आता तर सगळं निवांत आवरत होतीस. अचानक काय झालं घाई करायला? थांब डबा घेऊन जा. अगं नको, आज काय जास्त काम नाहीये, मी येईल लगेच. हा येते, आता उशीर होतोय. अगं पण नाही. ओ कॉन्स्टेबल मंजिरी वाघमरे,
तुमची बॅग कुठे? नाही, बॅग न घेताच कामाला चाललंय वे. अगं लक्षातच नाही आलं बघ. साचली हा मंजू किती करायची, पोरगी समद आवरायची नीट. बरोबर आहे, बाकीचं सगळं जाऊ दे पण ती तिचं काम चोख करायची. अगं बाईच्या जन्माला आल्यावर हे सगळं करावंच लागतंय. काय ना उगाच गुरफटली आहे सगळ्यात ती. साहेब आलेत का? हा साहेब आलेत का? हो आलेत ना. ठीक. आतमध्ये येऊ का साहेब? अरे या 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 बसा. नाही नाही ठीक. अहो बसा ना प्लीज प्लीज. सगळं व्यवस्थित आहे ना? म्हणजे मम्मी साहेबांची तब्येत वगैरे ठीक आहे ना? हा आता ठीकच आहे म्हणायची. पण आता जास्त त्रास होईल तिला. का? का काय जाधव साहेब, तुम्ही त्या पोरीला सस्पेंड केलंय ना? अहो असं काय विचारता, तुमच्या समोर तर सस्पेंड केलं ना. नेमकं काय झालं ते सांगा. आता काय सांगणार, तुम्हीच आमचा कार्यक्रम फिक्स केलाय. तुमच्या त्या कॉन्स्टेबल वाघमारे मॅडम हो सस्पेंड होऊन बी अंगावर वर्दी घालून हिंडतात मार्केटमध्ये. आणि आम्ही जाब विचारलं तर आम्हाला म्हणाल्या माझं मी काय पण करेन. आता बोला, आमच्यासारखं सर्वसामान्यांना काय करायचं याच्यावर? काय हे असं कसं? म्हणजे आत्ता तर सस्पेंड केलं ना मी तिला. बघा मम्मी साहेबांची जाहीर माफी मागितल्याशिवाय तिला वर्दी घालता येणार नाही नियमानुसार. अहो साहेब, सस्पेंड केले ती तुम्हाला माहित आहे, मला माहित आहे, लोकांना कुठं माहित आहे? वर्दी घालून मार्केटमधनं हप्ता गोळा करत असणार आहे कन्फर्म सांगतो मी. नाही 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 हो, तुम्ही दुसऱ्या एखाद्याचं नाव घेतलं असतं ना तर मी कदाचित संशय घेतलाही असता. पण ही हप्ता वगैरे घेणाऱ्यातली नाहीये. हो, स्वतःचा पगार मागता येत नाही हिला, हप्ता वगैरे लांब राहिलं. ते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी आहे साहेब. असो, तुम्हाला सांगणं आमचं काम होतं, आम्ही सांगितलं, कारण कायदा पाळतो आम्ही. पण जर आमच्या कार्यकर्त्यांनी संतापून काही केलं तर त्याला आम्ही जबाबदार नाही. म्हणून आधीच तुम्हाला सांगणं कर्तव्य आहे आमचं. नाही, मी बघतो नक्की काय विषय ते. तुम्ही निवांत राहा. सत्या, साहेब एवढं सांगतात तर आपण विश्वास ठेवायला पाहिजे यांच्यावर पण. ठीक आहे साहेब, तुम्ही क्विक ऍक्शन घ्याल अशी मी अपेक्षा ठेवतो. येतो. सॉरी मॅडम. ओ प्रिया मॅडम, प्रिया मॅडम, प्रिया मॅडम. येस. स्वप्नातून बाहेर या. असं शहाण्या बायांनी ना अशी स्वप्न बघू नयेत. गुंड येतो. ते काही असू दे भारती मॅडम, पण आहे तर तो सॉलिड. आणि तसं बी काल मी वाचलंय, ऑपोजिट्स अट्रॅक्ट. मी पोलीस, तो गुंड. ऑपोजिट्स अट्रॅक्ट.
मला बी तुझ्यासारखं पोलीस व्हायचंय बघ मंजू दीदी. लयच भारी दिसतेस बघ तू खाकी वर्दीत. असं वाटतं की तू कायम खाकी वर्दीतच असावंस. मिस वाघमारे, तुम्ही मम्मी साहेबांची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत पोलिसांच्या सेवेतून तुम्हाला निलंबित करण्यात येते. ए पोरी, आज इथं कशी? ओळखलं नाही मला? अगं मी तुझं पेंटिंग काढलं होतं बघ. वय आठवते की. कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. तू कशी आहेस? आता तुला कारण विचारत नाही, पण तुझ्याकडे बघून असं वाटतंय की उदास आहेस तू. नाही तसं काय नाही. 2 दिवस ड्युटी होती ना, म्हणून जरा दमायला झाले, म्हणून तशी दिसत असेल. पण तुम्ही विचारपूस केला त्याबद्दल थँक्यू काका. हे बघ, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. आत्ता तुझ्याकडे बघून असं वाटतंय की संकटात आहेस तू. घोर लागलाय तुझ्या जीवाला. खरं आहे ना? नको त्या गैरसमजानं सगळं आखरीत घडून बसले हो. नोकरी, घर, सगळं कसं मगरीच्या दाढेत अडकल्यावानी झाले. आयुष्याची रांगोळी सगळी इसकटल्यासारखी वाटायला लागली हो. लई घालमेल सुरू आहे मनात. ही अशी घालमेल तवाच सुरू होती जेव्हा खरं आणि खोटं यातलं एकाची निवड करायची असते. वाटायला सगळ्याच वाटा सोप्या असतात ग, पण आपण जेव्हा त्या वाटेवरून चालतो तेव्हा कळतं ती वाट किती काटेरी आहे ती. पण स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहायचं, मग सगळ्याच गोष्टी सोप्या होतात. आणि प्रामाणिक माणसाची सगळ्यात मोठी ताकद काय असते माहिती? त्याचं खरेपण. तेव्हा सत्याची साथ सोडू नकोस. त्याच्यामुळेच तर झाले सगळं. काय बोललीस का? हा नाही काय नाही. तुमच्याशी बोलून जरा धीर आल्यासारखं वाटतंय बघा. थँक्यू काका. काळजी घे. येऊ मी? काय घोलप काका, पोटात कावळे ओरडायला लागले की काय? नाही नाही. अहो काय नाही नाही, इथपर्यंत आम्हाला सगळ्यांना ऐकू येत आहे. काका तुम्हाला तर माहितीच आहे ना, पोलिसांची काही जेवायची वेळ असते का? वेळ मिळाला की आपली जेवून घ्यायचं. पण तुमचं काय बाबा, तुमची 1000 पथ्य आहेत, त्याचं काय करायचं? चला आता वेळ आहे ना, तोवर जेवून घेऊया. जेवून घेऊया चला. मंजू असायला पाहिजे होती. बिचारीची काय बी चूक नसताना समजा तिच्यावरच का होते. हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. ऍक्च्युली सर वाट बघतायत हे सगळं प्रकरण शांत होण्याची. ती येईल लवकरच. चला सगळे जेवायला घेऊ. ती बघा मंजूची आई आली. आरती मॅडम, बहुतेक मंजूने तिच्या घरी सस्पेन्शन बद्दल नाही सांगितले. मावशी तुम्ही इथे कशा? मंजूचा डबा घेऊन आलते. ती सकाळी ड्युटी निघाली तेव्हा डबा बनलाच नव्हता. म्हणलं तर आपणच जाऊन देऊन यावा. कुठं आहे ती? काय झालं? कुठं आहे मंजू? मावशी ऍक्च्युली सरांनी ना मंजूला ड्युटीवर पाठवलंय. अगं ते तात्या साहेब आलेत ना. अरे तुझ्या डोसक्यात काय पाणी बिनी झालंय का काय? तुझी होणारी बायको कुठं हाय ही तर माहित आहे का तुला? बर ती जाऊन दे, तू दिसभर कुठं होतास र? मित्राकडे. अरे देवा, अरे
डिजा एक काम कर, तुझं लगीन झालं का नाही की तू का नाही असाच मित्रांकडे राह आणि तुझा संसार आम्ही दोघे करतो. हा म्हणते जा त्या मंजीला शोधून आण जा, नाहीतर कवाच हातावर तुरी देऊन जाईन. अरे जा की. मंजू काय ग हे, तुम्हाला काही सांगितलं का नाहीस? काय झालं? अगं हीच की आज तुझी ड्युटी बाहेर आहे म्हणून मी स्टेशनात गेलते डबा घेऊन. बरं खाल्लंस ना डबा, आणि इकडे घासायला दे. ते आज डबा विसरूनच आले बघ. ही डबा बिबा विचारण्यापेक्षा ना आपली लेक खरंच ड्युटीवर गेली होती का गेली होती त्या बलम्याला घेऊन गाव हिंडायला, ती विचार. वंस तुम्ही उगाच काय बी बोलू नका तिच्याबद्दल. आमचा विश्वास हाय मंजूवर. हाय ना? लई विश्वास आहे ना लेकीवर? मग मी बी तुला सिद्ध करून दावती की तुझी लेक ड्युटीवर नाही तर उगा अशी तोंडाची हवा करत नाही मी. साक्षीदार आहे माझ्याकडे. हा का गय आता का दात खेळी बसली? तू कंच्या बंदोबस्ताला गेली होतीस का नाही ती मला चांगलं ठाव आहे. मी बी रत्ना काटे आहे, काट्यानच काटा काट्या. सुनंदे तुझी ही लेक ड्युटीवर नव्हती, त्या पोराला भेटाय गेली होती. हा त्योच ज्यानं माझ्या डीजेला भर मंडपातनं उचलून नेलं होतं. अगं म्हणून तर ती ड्रेस घालत नव्हती, डबा बॅग नेत नव्हती. ओ सांगाव काय झालं होतं ती? सकाळी मंजू जात होती तिच्या मागावर मी होतो. कॉन्स्टेबल अहो आता तरी खरं काय ती सांगा. अगं आता तरी आईच्या मोहर खोटं बोलू नगस. मंजू बाळा काय खरं आहे सांग बघू. खरं बोलायचं तर सस्पेंड केल्याच आईला सांगावं लागेल. त्यापेक्षा आत्ता पुरता आत्या म्हणते ते कबूल करावं. होय गेले होते मी त्यालाच भेटायला. कळलं का? लेकींवर लई डोळं झाकून विश्वास ठेवला का नाही की ही असंच असतंय. लई म्हणत होतीस ना माझ्या लेकी अशा नाही त्या, माझ्या लेकी तशा नाही त्या. आता घे कशा आहेत त्या. रामकृष्ण हरी मंडळी. रामकृष्ण हरी. आज आपला तात्यासाहेब एक नवीन आदर्श आपला समजांबरोबर ठेवणार आहे. म्हणजे तात्यासाहेब आज काय भाषण विषण करणार नाही, आज ते कीर्तन करणार आहे. सत्या तात्यासाहेब आले. तात्यासाहेबांचा विजय असो. तात्यासाहेबांचा विजय असो. तात्यासाहेबांचा विजय असो. तात्यासाहेबांचा विजय असो. अरे नाही 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 नाही, तुझी जागा आमच्या पायाशी नाही. इथं आहे इथं. तात्यासाहेबांचा तात्यासाहेबांचा तात्यासाहेबांचा.
तो ड्रायव्हर आहे ना माझा जंगम, तो अडकलाय एका प्रकरणात, छोटं प्रकरण आहे. बघतो सर. त्याला सोडवायचं ते. ठीक आहे सर. धन्यवाद धन्यवाद बाबा. पारायण मंडळाच्या वतीने आदरणीय आमदार साहेबांना आपण मानाचा फेटा घालून सन्मान करावा. कुंडली कमर दे हरी जान दे पंढरनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. आज आपण ज्यांच्या विचारांचं ज्ञान घेणार आहोत ते तुमचे आमचे आपल्या सर्वांचे लाडके तडफदार आधारवड आदरणीय आमदार तात्यासाहेब मोहिते यांचं या ज्ञानपीठावरती आगमन झालेलं आहे. तेव्हा मी आपला येळ न घेता आपल्या समण्यांच्या वतीनं आदरणीय तात्यासाहेबांना विनंती करतो की तात्यासाहेब आपण आपल्या पवित्र ज्ञानामृत आम्हा सर्वांना द्यावं ही नम्र विनंती. टाळ्या. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे, दगडात सुद्धा देव आहे. तुकाराम महाराज काय म्हणतात, चरात चरात देव आहे. आपली काया वाचा मन यांनी कुणाचं वाईट चिंतू नये. कुणाचं वाईट चिंतन म्हणजे ब्रह्महत्या आहे, ती पाप आहे, ते पाप आहे ते. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. राजकारणात काम करणारा माणूस आहे मी, पण कुणाचं वाईट चिंतत नाही मी, कुणाचं मन दुखवत नाही मी. आता पाप आहे ते, काय ते पाप आहे ते. मला उद्या कुणी म्हटलं की तू ह्याच असं वाईट कर, तुला मंत्रीपद मिळेल, अरे हट, लाथ मारतो मी अशा खुर्चीवर, लाथ मारतो मी अशा खुर्चीवर. या भक्ती मार्गाने मला सगळे दिले, तुम्ही सुद्धा याच भक्ती मार्गावर आहात. यश मिळेल, सुख मिळेल, समाधान मिळेल. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. हो गांधी बाबा उगेच नाही झाला महात्मा, उगेच नाही झाला महात्मा. कसे झाले असतील, झाले. आपण त्यांच्या इतकं मोठं नाही होऊ शकत, पण त्यांचा मार्ग अवलंबू शकतो की नाही. आपण त्यांच्या मार्गाने चालू. बरेच लोक चालतात त्यांच्या मार्गाने, आपणही त्याच मार्गाने चालू. तिथं सुख आहे, समाधान आहे, शांती आहे. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. मंडळी आणखी एक छोटा कार्यक्रम आहे पलीकडच्या मंदिरात, तिकडे जायचं आहे. खरं तिथं थांबायला तुमच्या सगळ्यांसोबत आवडलं असतं, पण तिकडेही जायचंय. मी तुमची अगदी मनापासून माफी मागतो, मला रजा द्या. मी येऊ. हा बाबर. धन्यवाद साहेब. काय भारी विचार मांडलात. खरंच तुमच्यामुळे आमच्या विचारांना नवी दिशा मिळाली बघा. अरे विचार कसले, माझं जगणं मांडलं मी. जगताना तो काय आता विषय नाही. सकाळी आपल्या गाडीसमोर एक माणूस आला, धडक झाली, मेला त्याच्यात. अर्थात आपल्या जंगम ड्रायव्हरची काही